गोलंदाजी करतोय तो सुरेश कांबळे. तिघेही स्टार आयकॉन खेळाडू आहेत. बघूया पंचांचा काय निर्णय येतोय. बाईकच्या रूपाने एक धाव. लेगस्टिकच्या वरून निघून गेला होता चेंडू. तडकवण्याचा प्रयत्न केला होता संग्रामनं, मात्र अतिरिक्त रूपानं धाव संख्येत भर होते. अतिरिक्त धावेनिशी खातं उघडलं जाते नागठाणे संघाचं. फटकावला आणि स्लोवर ऑन वरती तडकावलेला आहे. षटकारानिशी खातं उघडलंय त्यानं स्वतःच. जबरदस्त फ्लिकचा फटका. उत्तुंग षटकार. दोन चेंडूवरती खेचलेले आहेत. सुधीर घाडगे नाव आहे त्याचं फलंदाजाचं. सांगली जिल्ह्यातील स्टार फलंदाज आहे. सुरेश सारख्या बॉलरला त्यानं दोन चेंडूवरती दोन षटकार खेचलेत. आता मात्र वेगवान चेंडू, गचाळ क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेली आहे 17. विकेट किपरनं संग्रामला स्ट्राईक चेंज करून दिला. किती महागात पडला बघा. क्रिकेट आहे मित्रांनो ही. तो जर विकेट किपरनं कलेक्ट केला असता चेंडू तर या पुढच्या 16 धाव्या कदाचित झाल्या नसत्या. तडकवलेला आहे पुन्हा एकदा आणि गेला चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 चेंडूमध्ये तब्बल 2 षटकार आणि 2 चौकार. 20 धावा खेचलेले आहेत. व्हॉट अ प्लेयर. गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षणाची जोड मिळाली तर गोलंदाज गोलंदाजी करू शकतो. लाईनमन काय षटकार. 5 चेंडू खेळला, त्यातले 3 षटकार आणि 2 चौकार. धाव संख्या 27. 1 षटकानंतर धाव संख्या 27. सुरेश कांबळे सारख्या स्टार खेळाडूला 27 धावा खेचणं सोपं नाही. हा पुढचं षटक. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो संग्राम शिंदे. गोलंदाज. बॉलर्स नेम प्लीज. बॉलरचं नाव काय आहे? वैभव. बरोबर वैभव. पुन्हा एकदा मिड विकेटला. आता मात्र झेल घेतला. जर 45 ते 50 धावेपर्यंत जर रोखलं तर सामना रंगतदार होणार. साहिल वन डाऊन साठी येतोय तो. साहिल. कवर्स मधून फटकावलाय. बघूया. थोडस नैसर्गिक अडथळ्यामुळं जज करता आलं नाही, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चौकार अडवण्यामध्ये यश आलंय.
2 धावा घेतलेल्या आहेत. चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेनं, एक धाव घेतली. धावसंख्या होती 30. या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी केली. तडकवण्याचा प्रयत्न केला होता, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी. या षटकामध्ये रोखलेला आहे फलंदाजाला. फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर जर स्टान्स घेतला असेल तर वाईड लाईन तेवढीच बाहेर जाते. चेंडू पडण्या अगोदर जर आपण बाहेर गेला असला तर वाईड लाईन तेवढीच बाहेर जाते. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन इथं केलेलं आहे पेडनाका संघानं. पहिल्या षटकामध्ये 27 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत वैभवनं. व्हॉट ए बॉलिंग, आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. आयकॉन खेळाडू आहे तो कवटेमंकाळचा, वैभव भोसले नाव आहे त्याचा. वैभव भोसले, आता ज्यानं षटक टाकलं तो वैभव भोसले कवटेमंकाळ. मला वाटतं सुरेश कांबळे पण कवटेमंकाळ चाच खेळाडू आहे. आणि ज्यानं पहिल्या षटकामध्ये 26 धावा 5 चेंडूमध्ये केल्या तो सुधीर गाडगे. गाव आहे त्याचं रायगाव. आपापल्या गावाची नावं ज्याने महाराष्ट्रभर, राज्यभर, तालुका सोडून इतर ठिकाणी खेळायला जाऊन ज्यांनी केलीत असे खेळाडू, आयकॉन खेळाडू आहेत. खरंच कौतुक आहे त्यांचं. ही काय सगळी मेट्रो सिटीमधून आलेले खेळाडू नाहीत, त्यांची गावं ही खेडेगावातलीच आहेत. राजू शेवटचं षटक घेऊन आलाय, निर्णायक षटक. फटकवण्याचा प्रयत्न होता मात्र स्ट्राईकवर आलाय तो रायगावचा सुधीर घाडगे. निर्णायक 5 चेंडू. चांगला चेंडू. आता मात्र गोलंदाजांना सूर गवसलाय. कुठं गोलंदाजी केली पाहिजे, कुठल्या प्रकारची फलंदाजी करतोय सुधीर, याचा पुरेपूर अंदाज घेतलेला आहे त्यांनी. गोलंदाज सुद्धा आयकॉन खेळाडूंना रोखू शकतो, याचं उत्तम उदाहरण दिले पाठीमागच्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये. तडकवलेला आहे, बघूया. जबरदस्त प्रयत्न होता, फारसं नुकसान म्हणता येणार नाही, मात्र स्ट्राईकवर आला तो सुधीर गाडगे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट किपरनं अतिरिक्त धाव दिली आणि सुधीर स्ट्राईकवर आला. त्यानं 5 चेंडूमध्ये 26 धावा खेचल्या. आता सुद्धा या फलंदाजा झेल घेतला असता तर तो नॉन स्ट्राईकलाच राहिला असता, मात्र दुर्दैवानं झेल सुटला.
फुल टॉस पद्धतीचा चेंडू यष्टीच्या बाहेरून निघून गेलेला, पंचांनी वाईड घोषित केला. एकूण 2 धावा. चांगला चेंडू, टिच्चून गोलंदाजी करतोय राजूभाऊ. धावसंख्या 34. 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक चालू आहे. धावसंख्या 35. धावसंख्या 35. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. स्वीप पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती 27. पुढच्या 9 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी पेडनाका संघाची टिच्चून गोलंदाजी. जबरदस्त हेलिकॉप्टर षटकार सुधीरच्या बॅटमधून निघाला. धावसंख्या 41. 42 धावा करण्याची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला. मर्यादित धावसंख्या रोखली होती, मात्र एक निर्णायक षटकार खेचलेला आहे. प्रति षटकामाग 14 धावा करण्याची गरज. पेडनाका संघामध्ये सुद्धा फलंदाजांचा भरणा आहे. त्यांचे ओपनरचे फलंदाज आणि वनडाऊनचा फलंदाज हे तिघा फलंदाजांनी जर त्यांच्या क्षमतेनुसार फलंदाजी केली तर सामन्यामध्ये काही होऊ शकतंय. 18 चेंडूमध्ये तसं बघायला गेलं तर 7 षटकार खेचायचे आहेत. आणि दोन्ही संघांना विनंती आहे, या सामन्यामध्ये जो विजेता संघ ठरेल, कर्णधारांनी लगेच टॉससाठी या. मांगले संघ कर्णधार आपण येऊन इथं थांबा. राहुल पावले आपल्याला विनंती आहे, आपण टॉस करता ऑलरेडी इथं येऊन थांबा. लगेचच टॉस घेतला जाईल. चालू असलेला सामना पेडनाका वर्सेस संघर्ष स्पोर्ट्स नागठाणे. फलंदाज पाठवून द्या चला. पेडनाका संघ ओपनिंग जोडी मैदानात येते. मला वाटतंय गेल्या सामन्याचा सामनावीर वैभव भोसले आणि सुरेश कांबळे दोघंही कवठेमंकाळचे खेळाडू आहेत. शिराळमध्ये पेडनाका संघाकडून आयकॉन म्हणून खेळण्यासाठी दाखल झालेत. अठरा चेंडू 42 धावा. हॅलो, सामन्याला सुरुवात करून घ्या. साहिल आलाय गोलंदाजीसाठी. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. ओव्हर दी विकेट मारा करेल सुरेशसाठी. स्ट्राईकवर आहे सुरेश कांबळे. चला सामना सुरू करा. पहिला चेंडू जोरदार फटका, झेल सुटलेला आहे.
शेंडू सीमारेषा पार चौकार. काय होते बघूया. पहिल्या चेंडूवरती झेल सोडलेला आहे. सुरेशला जीवनदान मिळालं. सामना रंगतदार होणार. पुन्हा एकदा त्याच दिशेनं आणि परत एकदा चौकार. 2 चेंडूवरती 2 चौकार. 16 बॉल 34 धावा. 16 चेंडू 34 धावा. जिंकण्याकरता 3 षटकामध्ये 42 म्हणलं की लय वाटतंय, पण 16 चेंडू 34 म्हणलं की जमल असं वाटतंय. आता मात्र सुरेश तडकवाय गेला. झेलबाद झालेला आहे सुरेश. आणि वन डाऊन साठी येतोय तो सईद पेटनाका. थोडस फास्ट घ्यायचं आहे. स्लोवर पद्धतीचा कटर चेंडू. चांगला चेंडू बाईकच्या रूपानं, लेग बाईकच्या रूपानं. धावसंख्या झालेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10. 12 चेंडूमध्ये 32 धावा करायच्या जिंकण्याकरता. प्रति षटकामागं 16 धावांची गरज. आणि राहुल पावले आपण टॉस करता या सामन्यातील विनर कर्णधार लगेच टॉस करता या. गोलंदाजीसाठी आलाय तो संग्राम शिंदे. राईट हँड मिडियम पेस गोलंदाजी करतो. 12 चेंडूमध्ये 32 धावा. या षटकातील पहिले 3 चेंडू खूपच महत्वाचे असतील या सामन्यातील टर्निंग पॉइंट. मांगले संघनायक राहुल पावले आपण यायचं आहे. बारा चेंडूमध्ये 32 धावा. आता काय मी जाऊन बोलून येऊ काय? 10व्या पुकारली की जाऊन घेऊन येतो हाताला. याच मॅच बरोबर त्यांचा टॉस आहे. ते शेवटचे 4 बॉल राहिले येणार रे. एक रन काढून दे की म्हणावं त्याला. 4 बॉल खेळलाय तो. मग 4 वेळा पुकारले आणि मग तुझे टाळलाय.
आहे की रे दादा येणार की आता आहे बॉल बॉल आता आहे 5 बॉल खेळला याने 1 रन काढली अजून स्ट्राईक वरती बसले नाहीच काय त्याला राजू फौजी काय अरे 12 बॉल 32 दादा निघून हवी खेळल्यावर अजूनही आयकॉन खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला आहे भोसले कवटेमंकाळचा गेले 7 चेंडू नॉन स्ट्राईक एंडला उभा येतो चांगली गोलंदाजी संग्रामची आता मात्र बॅट तळपते राजू फौजी यांचे पहिल्या चेंडूवरती लॉंग लेगच्या दिशेने तडकावलेला आहे चेंडू सीमारेषा पार षटकार धावसंख्या होते 16 26 धावांची गरज आहे 9 चेंडू 26 धावा शॉर्ट ऑफ पुल शॉर्ट आर्म पुल तडकवलेला होता मात्र एकच धाव 8 बॉलमध्ये 25 धावांची गरज तडकवण्याचा प्रयत्न होता एक धाव घेतली चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सात चेंडूमध्ये 23 धावांची गरज सोडलेला आहे झेल हा षटकार जबरदस्त फटका लॉंग ऑफच्या दिशेनं तडकवलेला आहे सहा चेंडूमध्ये जिंकण्याकरता 25 झाला 3 बॉलला 3 षटकार 500 रुपये 25 झालाय 2 ओव्हर 25 पाहिजे 17 पाहिजे ना 42 जिंकले 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज कस काय 42 टू विन आहे 42 टू विन आहे ना कसा ते 3-6 समोरून मॅच विन झाली तर देतात ते तू का टेन्शन हां त्यांनी सांगू दे हाय मी मलाच सांगितले त्यांनी तुला सांगितलंय हां इथं सामन्यासाठी बक्षीस आलंय 3 षटकार मारून जर फलंदाजानं हा सामना जिंकला तर
प्रताप पोटे दादा यांच्याकडून किती 501 रुपये रोख रक्कम बक्षीस. आता मात्र फलंदाज धावबाद. आधुनिक क्रिकेट आहे, जे रोज खेळतात त्यासनी कळालं असेल काय झालं. पुढचा चेंडू स्ट्रायकर आलाय तो भोसले, कवटे मांकाळचा आयकॉन खेळाडू. तडकवलेला आहे पहिला षटकार. मी मगासपासून सांगतोय भोसले नॉन स्ट्राईक एंडला खडे खडे बघतोय, सगळेजण बॅटा फिरवतात, त्याला काय स्ट्राईक देणं झालेत. अजूनही सामन्यामध्ये काही होऊ शकतं. 4 चेंडू बाकी आहेत. चार चेंडू मध्ये 11 धावा, 1 षटकार आणि 1 चौकार. अजूनही सामना विन पोझिशन मध्ये आहे पेटनाक्याकडं. तडकवलेला आहे. मी का सांगतोय, नाव आहे त्याचा भोसले. 3 चेंडू मध्ये 5 धावा, 3 बॉल 5. फलंदाजासाठी बक्षीस आहे. तीन चेंडू 5 धावा. एक मिनिट, उत्तम सरकार, ती ऑफस्टिकची पोरं तेवढी आत बसवा, लाईनच्या आत. बॉल आडणार आहे त्यासनी. सामना काय चाललाय, आपण काय करताय. आपणच सामने भरवल्यात, आपल्यासाठीच आहेत. वैभव डांगे आपलं नाव प्राधान्याने पुढे येते बरं का दादा, आपल्यासाठी. तडकवलेला आहे आणि हा विजयी षटकार. काय झालं, विजयी षटकार. जबरदस्त फलंदाजी. 500 रुपये रोख रक्कम घेऊन जायचं आहे. चला मान्यवर, आपल्या हस्ते 500 रुपये. थोडस जबरदस्त सामना. भोसले आपलं बक्षीस घेऊन जावा. रोख रक्कम रुपये 501. सामनावीर सुद्धा पुरस्कार आपल्यालाच देण्यात येतोय. सलग दुसरा सामनावीर पुरस्कार. याला म्हणायचं फलंदाज, वॉट अ बॅटर. 7 चेंडू खालून फक्त बघत होता. वरचे फलंदाज बॅटा फिरवत्यात, बाहेर जातात. जबरदस्त फलंदाजी. मॅन फ्रॉम कवटे मंकाळ. चला भोसले, चला मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात येत आहे. त्यानंतर सामनावीरचा पुरस्कार सुद्धा तिथंच दिला जावा. दत्ता, टी शर्ट द्या त्यांना.